आपण बनवणार आहे महाराष्ट्राची फेमस डिश म्हणजे झुणका भाकर। झुणका भाकर ही मस्त डिश असते खायला आणि खूप छान चविष्ट असते। आणि तुम्हाला साहित्य दाखवतो कंचे लागतात ते। या इकडं कांदा घेतलाय, लसूण, मिरची, लसूण आणि ठेचा, टमाटर, कढीपत्ता आणि हा घेतलाय बेसनचा घोल। हा बेसनचा घोल घेतलाय आणि थोडा हिंग घेतलेला आहे। आणि हे सर्व मसाले आहेत, हळद, मिरची, गोडा मसाला, धना पावडर, जिरा आणि राई आणि कढीपत्ता। आणि आता आपण झुणका बनवायला सुरुवात करू। सर्वप्रथम पहिले आपण तेल टाकू। तेल आणि तेलाला थोडा गरम होऊ द्या। तेल गरम झाल्याच्या नंतर आपण टाकणार आहे थोडंसं जिरं आहे बघा, जिरं तडतडा करायला लागलं। आणि थोडंसं टाकणार आहे आपण राई, मोहरी आणि मोहरी टाकल्याच्या नंतर आपण तेलामध्ये टाकणार आहे हिंग। हे बघा, हिंग टाकलं की टाकणार आपण कढीपत्त्याने झुणक्याला भरपूर छान टेस्ट येते। आणि नंतर टाकणार आपण कांदा चांगला व्यवस्थित होऊन द्यायचा। कांदा चांगला मस्त होऊन द्यायचा, थोडासा लाल होऊन द्यायचा, आता कांदा थोडासा लाल झालेला आहे, त्याच्यामुळे टाकणार आहे आपण मिरची, ठेचा, लसूण, अख्खी मिरची हे सर्व टाकलेलं आहे। आणि झुणक्याला काय जास्त बघा हे जरा सर्व व्यवस्थित। आता आपण घेणार आहे टमाटे जास्त नाही टाकायचे, थोडे टाकायचे, कारण टमाटे जास्त टाकलं का मग झुणका आंबट होतो। मग टमाटे थोडे कमी टाकायचे। आणि टमाटे टाकल्याच्या नंतर आपण टाकणार आहे हळदी पावडर, धना पावडर, थोडासा गरम मसाला आणि थोडासा लाल मिरची। आणि मस्त आणि थोडासा मीठ चवीनुसार मीठ टाका, जास्त टाकलं तर खारट होईल। थोडासा चवीनुसार मीठ। हे तो मस्तपैकी एक जीव करून घ्या। आणि झुणका हा असाच बनवायचा असतात, गावच्या पद्धतीने झुणका आहे। आपलं जेवढी व्हिडिओ आपण बनवतो तेवढे गावच्या पद्धतीने व्हिडिओ बनवतो, जास्त काही मसाले वगैरे वापरत नाही मी। बघा आता कसा मस्तपैकी एक जीव झालेला आहे। त्यानंतर आपण टाकणार आहे बेसनचा घोल टाकणार आहे, थोडासा बेसनचा घोल। बघा बेसनचा घोल आणि आता थोडासा होऊन द्या, त्याला व्यवस्थित हलवा, कारण एक जीव होऊन जाऊ द्या। बघा कसा मस्त बेसन होणार आहे। आता आम्ही भाकरी संगती खूप छान लागतो खायला, भाकरी संगती एक जीव झाला पाहिजे, घट्ट झाला पाहिजे। बघा आता झुणका आपला एक जीव झालेला आहे। आणि झुणका चांगला घट्ट होऊन द्यायचा, तरच त्याला चव आणि चांगली व्यवस्थित होतं।
आणि थोडासा आपण त्याच्यावर ढाकण ठेवू. ढाकण ठेवल्याने भापनी आपलं ते झुणका आपला तयार होईल. मिनिमम 2 मिनिटं तरी झुणका झाला पाहिजे. 2 मिनिटं शिजला पाहिजे झुणका व्यवस्थित. 2 मिनिटं शिजला पाहिजे. व्यवस्थित शिजला पाहिजे तर तिची चव आणि चांगली टेस्ट खायला लागतं. नाही तर कच्चा काढायला खाल ते काही ना मस्त हे नाही. थोडंसं मी हलवून घेतो. बघा कसा झुणका कसा हलतंय. आता झुणका तयार होत आला. हे झुणका आता तयार होत आला आहे. जसं जसं थंड होईल तसं तसं ते मग ते नंतर घट्ट होईल. पण गरम गरम झुणका खायला खूप छान मस्त वाटतं. आता आपला झुणका तयार झालेला आहे. बघा बघा कसा झुणका तयार झालाय. बघा कसा झुणका एकदम मस्त तयार झालाय. आणि आता आपण सर्व करून दाखवतो तुम्हाला ही झुणका कसा झालेला आहे. बघा झुणका तयार. आणि रेसिपी आवडली तर शेअर करा, सब करा आणि पुढं पण पाठवा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.